ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून विविध जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। मराठा सेवा संघद्वारा संचालित जिजाऊ रथयात्रेचे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथे उत्साहात स्वागत करण्यात आले। ही यात्रा संविधान कायदे आणि नागरिकांचे हक्क याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली आहे। या यात्रेची सुरुवात 18 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून झाली असून 1 मे 2025 रोजी पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल येथे तिचा समारोप होणार आहे। यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये संविधानाची जागृती निर्माण करणे आणि त्यांचे हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देणे हा आहे। आज नवेगाव बांध येथे पोहोचलेल्या रथयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी, विविध सामाजिक संस्था आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा उत्साह वाढवला। ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून विविध जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। मराठा सेवा संघाच्या वतीनं जिजाऊ रथयात्रा 2025 ही 18 मार्च पासून वेरूळगड येथून निघालेली आहे आणि 1 मे 2025ला लाल महाल पुणे येथे जाणार आहे। महाराष्ट्रातलं जे सध्याचं जे सामाजिक आणि धार्मिक कडूळ झालेलं, कलुषित झालेलं जे वातावरण आहे, त्या वातावरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून एक सामाजिक सद्भाव महाराष्ट्रामध्ये राहावा, जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा, ही मराठा सेवा संघाची गेल्या 35 वर्षापासूनची भूमिका आहे। तीच भूमिका घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर निघालेली आहे। सर्व जाती धर्मामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक संदेश घेऊन ही यात्रा निघालेली। या यात्रेचं समापन कुठे होणार? या यात्रेचं समापन 1 मे 2025 रोजी लाल महाल पुणे येथे होणार आहे। महत्त्वाच्या मुद्द्यासोबत घेऊन निघालेली आहे। सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे ते संविधान आहे। देशामध्ये जे विविध प्रकारच्या वातावरण निर्माण होत आहे, जातीमध्ये आणि धर्मामध्ये ज्या प्रकारचं वाद निर्माण होत आहे त्याला मिटवण्याकरिता ही रथयात्रा निघाली म्हणाल तरी चालेल। त्याचप्रमाणे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे गव्हर्नमेंट्स जो आहे तो वेगळ्या डायरेक्शननी चाललेला आहे आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शननी घेऊन चाललेला आहे। जे खरं विषय आहेत ह्या देशातील ते विषय वेगळीकडे आहेत आणि ते खरे विषय काय आहेत, लोकांचे खरे मुद्दे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही रथयात्रा निघालेली आहे। ही रथयात्रा आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये लाखांदूरवरून एंट्री झालेली आहे। लाखांदूर धाबेटेकडी ह्या गावामध्ये ह्या रथयात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले। त्याच्यामध्ये झरपडा ह्या गावामध्ये बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात ह्या रथयात्रेचे स्वागत केलेलं आहे। त्यानंतर अर्जुनीला जेव्हा ही रथयात्रा आलेली आहे, जिजाऊ रथयात्रा, तेव्हा काही मुसलमान बांधवांनी सुद्धा ह्या रथयात्रेचं स्वागत केलेलं आहे आणि सर्व धर्मांचे, सर्व पंथांचे लोक ह्या रथयात्रेचे स्वागत करण्याकरता आपल्या जिल्ह्यामध्ये तयारीत आहेत आणि यामुळे हे एकोप्याचं मॅसेज आम्ही पूर्ण महाराष्ट्रात देतो आहे ह्या रथयात्रेच्या माध्यमातून। ह्या रथयात्रेचं आता सध्या तुम्हाला जो साऊंड सिस्टीमचा आवाज येतो आहे, ही रथयात्रा आता नवेगाव बांधला पोहोचलेली आहे। आता आम्ही नवेगाव इथं आहोत। ह्या नवेगावला ही रथयात्रा समापन झाल्यानंतर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।